नमस्कार भावांनो, आजचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल तर तो व्हिडिओ फक्त 2 मिनिटात कसा बनवायचा ते तुम्हाला सांगतो. चला तर जराही न वेळ घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. बीट बुकमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायची. बीट बुकमार्क प्रीसेट ओपन करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हिडिओची लिंक दिली, ते व्हिडिओ बघून घ्यावी. तर चला जराही न वेळ घालवता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. बीट बुकमार्क प्रीसेट ओपन करून घेऊया. तर हा इंटरफेस दिसून जाईल तुम्हाला. आता पहिल्यांदा इथं 5.6 पाशी यायचं. 5.6 पाशी येऊन मी एक तुम्हाला 16.9 हा रेशिओचा एक फोटो दिला आहे. तर तो फोटो ॲड करून घ्यायचा आणि लेंथ त्याची वाढवून घ्यायची 7.18पर्यंत. आता राहिलेल्या प्रत्येक बीटमध्ये एक एक फोटो घ्यायचा. फुल फोटो आहे का ते फोटो प्रत्येक बीटमध्ये एक एक घ्यायचा आणि 3 डॉटवरून फिल कंपोजिशन एरिया करायचा आणि लेंथ वाढवून घ्यायची. प्रत्येक बीटमध्ये एक एक फोटो ॲड करून घेऊया. तर चला सगळे फोटो आपण ॲड करून घेतले. आता मी खाली ग्रुप दिलेले आहे, त्या ग्रुप 2 आहे त्याला रॉंग प्रेस करून वर घ्यायचं पहिल्यांदा. त्याच्यानंतर हे ग्रुप 3 आहे त्याला बी रॉंग प्रेस करून ग्रुप 2च्या खाली ठेवायचं आणि ग्रुप 4 आहे त्याला बी रॉंग प्रेस करून ग्रुप 3च्या आणि ग्रुप 2च्या मधात ठेवून द्यायचं. तर व्हिडिओ आपला 99% आता तयार झाला आहे. तर आता इफेक्ट लावायचे. तर इफेक्ट लावण्यासाठी आपल्याला शेक इफेक्ट प्रीसेटमध्ये जायचं. शेक इफेक्ट प्रीसेटमध्ये गेलं. शेक इफेक्ट प्रीसेटमध्ये गेलं की 4 नंबरचा फोटो टच करायचा आणि त्याचा इफेक्ट कॉपी करायचा. कॉपी केलेला इफेक्ट बीटबुक प्रीसेटमध्ये येऊन 4 नंबरच्या फोटोला ॲड करायचं आहे. 5.6 सेकंदाच्या फोटोला येऊन हा ॲड करायचा फोटो. तर आपल्याला असं दिसून जाईल. थोडा झूम करायचा म्हणजे 3 प्रॉपर फोटो दिसले पाहिजेत. नंतर शेक इफेक्ट प्रीसेटमध्ये जायचं. पहिला इफेक्ट आहे तर पहिल्या फोटोला टच करायचं. शेक इफेक्ट प्रीसेट पहिल्या फोटोला टच करायचं. इफेक्टमध्ये जाऊन इफेक्ट कॉपी करून घ्यायचा. इफेक्ट कॉपी केलेला बीट बुकमार्कमध्ये येऊन पहिल्या फोटोला हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा. तसंच शेक इफेक्ट प्रीसेटमध्ये जायचं. 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा. 2 नंबरच्या फोटोचा इफेक्ट कॉपी करून झाला की बीटबुक प्रीसेटमध्ये येऊन 2 नंबरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. तसंच शेक इफेक्ट प्रीसेटमध्ये जाऊन 3 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा. 3 नंबरचा इफेक्ट कॉपी झाला की बीट बुकमार्क प्रीसेटमध्ये येऊन 3 नंबरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. तर आपला व्हिडिओ 99% तयार झाला. आणखीन आता 5 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा. 5 नंबरचा इफेक्ट कॉपी केला की बीट बुकमार्क प्रीसेटमध्ये यायचं.
आणि 7.19 सेकंदापाशी एक फोटो आहे, त्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा. एकदा सेक इफेक्ट प्रीसेटमध्ये यायचा डबल 6 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आणि बीटबॉक्स प्रीसेटमध्ये येऊन 10.9 ते 10.9 सेकंदापाशी येऊन हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. तर एकदा सेक इफेक्ट प्रीसेटमध्ये येऊन 7 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा. 7 नंबरचा इफेक्ट कॉपी केला आणि बीटबॉक्स मार्क प्रीसेटमध्ये येऊन 7 नंबरच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. आता राहिलेला सेक इफेक्ट प्रीसेटमध्ये जाऊन राहिलेला शेवटचा इफेक्ट कॉपी करायचा. 8 नंबरचा राहिलेला शेवटचा इफेक्ट कॉपी करायचा आणि बीटबॉक्स मार्क प्रीसेटमध्ये येऊन शेवटच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा. तर भावांनो, चला आपला 100% व्हिडिओ तर कंप्लीट झाला आहे. आता एक्सपोर्ट कसं करायचं, तर वर सेटिंगच्या साईडला एक चौकोन आहे, त्या चौकोनावर दाबायचं आणि खाली एक्सपोर्ट करून घ्यायचं. भावांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.